इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी करणार। तद्वतच त्यानंतर सबस्टेशन म्हणजे उपविभागीय तसेच ग्रामपंचायत स्तरावर शेतकरी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे समेत मेळावे आयोजित करण्यात येतील। त्यामध्ये हे धोरण समजावून सांगण्यात येईल आणि या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल। तसेच प्रत्येक ठिकाणच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी देखील निश्चित करण्यात येणार आहे। जे अधिकारी हा उपक्रम राबवणार आहेत या संदर्भात मेळावे घेतील, त्यांचे फोटोग्राफ सुद्धा ते घेतील आणि सोशल मीडियावर लोड करतील। सोशल मीडियावर जे काही कार्यक्रम त्यांनी केले त्याच्या कार्यक्रमाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यालयात म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसला आमच्या कळवतील। प्रचार आणि प्रसिद्धीसुद्धा यामध्ये राबवण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना ही योजना जास्तीत जास्त प्रमाणात करण्यासाठी समजवण्यासाठी महावितरण मार्फत प्रचार आणि प्रसिद्धीचा एक स्वतंत्र कार्यक्रमसुद्धा हाती घेण्यात येईल। जिल्हा स्तरावर वरील पॅनलवर जे काही लोक कलाकार आहेत, लोक कलावंत आहेत किंवा ज्या यात्रा भरतात आपल्याकडे किंवा वारकरी संप्रदायांचे मिरवणुका निघतात, अशांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी याची प्रस्तुती करणार आहोत आणि अशा प्रकारे एक ऐतिहासिक कार्यक्रम कृषीशी संबंधित आमच्या विभागाने या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्याची सुरुवात 1 वर्ष आता जी पूर्तता होत आहे 28ला, त्याच्यानंतर या निमित्ताने आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करणार आहोत। हां बोला। कृषी पंपाचं जे धोरण आहे मागच्या काळात असा एक प्रस्ताव होता की कृषीवर निर्यात आधारित जे कृषी आहे ते आणि प्रोसेसिंग आधारित जे आहे त्यांना वेगळं करून सामान्य शेतकरी आहे त्याच्यासाठी ती माफीची स्कीम आहे, म्हणजे जे गरजू आहेत त्यातले, आणि बाकी निर्यातचं जे आहे तो वेगळा आणि प्रोसेसिंग उसाला जास्त लागते पाणी, तर ते कारखान्याला जातं, सगळं ऊस जातो कारखान्याला, तर तो जो भाग आहे तो वेगळा करायचा आहे। नंतर खूप मोठ्या प्रमाणात ती कमी झाली असती थकबाकी नाही, आता एकंदर थकबाकीची दिसते कृषीची ती खूप मोठा आकडा दिसतो तो, तर त्याच्यात ती क्लासिफिकेशन करण्याची मागल्या काळात बावनकुळे साहेबांच्या काळात तो प्रस्ताव होता, तर त्याचं काय झालं? पण नाही, आम्ही क्लासिफिकेशन त्याचं झालं सगळं। आम्ही याच्यामध्ये साखर कारखान्यांचा सुद्धा समावेश केला। जे साखर कारखाने त्यांच्या भागातील शेतकऱ्यांची वसुली करून आम्हाला देतील त्या साखर कारखानदारांना आम्ही 10% त्या ठिकाणी सूट देणार आहोत। तर ते लोक त्यांचं त्या कलेक्शन त्यांच्या माध्यमातून करेल, त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो आणि ते देतील। अशा पद्धतीने आम्ही त्याला घेतलेलं आहे। आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे कोणत्या क्षेत्रामध्ये रिजनमध्ये काय कमतरता आहे, कशा पद्धतीने त्याला हाताळावं, तर आम्ही त्याचं रिजन वाईज बायफर्केशन केलेलं आहे आणि आमचे रिजनल डायरेक्टर्स इतके आहेत किंवा जॉईंट MD आहेत, या लोकांना अधिकार दिलेत आम्ही त्या ठिकाणी की त्या ठिकाणी काम करताना तुम्हाला ज्या काही अडीअडचणी असतील त्या रिझॉल्व्ह करायला तुम्ही सक्षम आहात। जी काही मदत आमच्या ऑफिसमधून तुम्हाला पाहिजे ती पूर्ण आम्ही द्यायला तयार आहोत। तर ही सगळी तयारी आम्ही करूनच हे धोरण राज्य मंत्रिमंडळात आणलेलं आहे। त्यामुळे आता याच्यात कोणतीही कमतरता राहणार नाही। इतकं फ्लेक्झिबल धोरण याच्यापूर्वी कुठेही आलेलं नाही। साधारणतः मला सांगा की एखाद्या जिल्ह्याला वार्षिक बजेट जे मिळतं ते 100 कोटी ते 300 कोटीच्या आतमध्ये असतं आणि या ठिकाणी केवळ ऊर्जा विभागाशी संबंधित जर ती वसुली त्या ठिकाणी जर झाली तर 66% जो निधी पालकमंत्र्यांना जाणार आहे तो जवळपास 400 कोटीच्या जवळपास जाणार आहे। तर 400 कोटीची कामं त्या जिल्ह्यामध्ये करायला त्यांना ती संधी उपलब्ध होणार आहे। इतकं याच्यापूर्वी कधी कुठं झालेलं नाही आहे आणि आम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा सक्षम करायला निघालेलो आहोत। ज्या ग्रामपंचायती या ठिकाणी वसुली करतील 30% निधी त्यांना देणार आम्ही डेव्हलपमेंटसाठी, तर ते त्यांच्या गावाचा त्यांच्या क्षेत्राचा त्या ठिकाणी भरपूरपणे विकास त्या ठिकाणी करू शकतील। आपण म्हणतात आता हे स्कीम जी आपण काढलं आहे त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतायत ते एरियर रिकव्हरी करण्यासाठी, म्हणून मग आपण हे एक्सेप्ट कराल का की शासकीय जे यंत्रणा आहे हे रिकव्हरी करण्यासाठी जे त्यांचं काम होतं त्यांचे अपयश आहे असं मानणार की नाही आपण? आता असं आहे की मागील सरकारने त्यांच्या कार्यकाळात जे काही
थकबाकीचं डोंगर आमच्या डोक्यावर आणून ठेवलेलं आहे. ते वसूल करायला आम्हाला काहीतरी योजना तर आणावं लागेल. शेवटी खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात. प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला माहिती असते. जसा मी शेतकऱ्यांचा मुलगा किंवा कामगाराचा मुलगा आहे तर मला माझे पोटाची आग काय आहे ती जाणवते. तशी शेतकऱ्यांची आग आम्हाला माहिती आहे, ती धगधग माहिती आहे. त्यामुळं आम्ही ही योजना आणत असताना ती धगधग या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांनाच अधिकार दिला. शेवटी आज वीज मागणारे तेच आहेत, वीज वापरणारे तेच आहेत आणि त्यांना जर स्वतःलाच वीज पाहिजे आहे 24 तास त्या ठिकाणी किंवा दिवसा 8 तास पाहिजे आहे तर त्यांना करावं लागणार ना. ते तर चोरी करण्यापेक्षा उघडपणे तुम्ही स्वच्छ माताने करा ना, आम्हाला काही हरकत नाही त्याच्यात. सर, वीज बिलाची थकबाकी आहे तुम्ही म्हणता गेल्या सरकारच्या काळामध्ये. काल याबाबत काही चर्चा झाली का आणि या संदर्भात काही चौकशीचे आदेश देण्यात आले का? होय, काल राज्य मंत्रिमंडळामध्ये याची चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. ती चौकशी आम्ही निश्चितपणे करणार. कारण कसं आहे की मार्च 2014 अखेर महावितरणची एकूण थकबाकी 20,735.9 कोटी इतकी होती. मार्च 2020 सदर थकबाकी 59,832.8 कोटी एवढी झाली. आणि आता करोनाचा काळ आहे, तुम्हाला माहिती आहे. करोनाच्या काळामधली थकबाकी जर त्याला ॲड केली तर एकूण थकबाकी मार्च 2014 अखेर म्हणजे पूर्वीची काँग्रेसची पृथ्वीराज चव्हाणांची सरकार सोडली त्यावेळची थकबाकी जी होती ती त्याच्यानंतर नाही मी सांगतो ना फिगर वाईज तुम्हाला. टोटल मार्च 2014 मध्ये 14,154.5 होती. ती आता 59,149.8 झालेली आहे. 59,149.8 झालेली आहे. आणि आपण जे सांगता या ठिकाणी की फरक कसा पडला, मी तुम्हाला या ठिकाणी सर्वसाधारणतः सांगू इच्छेन की जो प्रॉफिट अँड लॉस असतो त्याचं जर आपण या ठिकाणी विचार जर केला तर 2014 मध्ये 14 ते 15ला 365.70 हा आकडा होता. तो 2015-16 मध्ये 5,293.19 झाला. 2016 मध्ये 785.29 झाला आणि 2017-18 मध्ये 492.24 झाला. 17-18ला तो पुन्हा 18-19ला 1,096.62 झाला आणि आता 19-20 मध्ये 450 आहे. तर तुम्ही यामध्ये ही तफावत जी आहे क्रमाने कमी प्रॉफिट त्या ठिकाणी होत आलेला आहे. तर याच्यावरून त्यांची जी क्रेडेन्शियल आहे ते जे म्हणतात की आम्ही खूप चांगलं काम केलं किंवा आम्ही कंपन्यांना आमच्या चांगले दिवस आणून दिले, ते दिवस ते कागदावरती दिसत आहेत. मी काही खोटं बोलत नाही, ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी या ठिकाणी सांगते आहे. जी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा तिन्ही वीज कंपन्या नफ्यात होत्या, आता त्या तोट्यात आल्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या 5 वर्षात आम्ही एका शेतकऱ्याची वीज जी आहे ती तोडलेली नाही. त्यामुळे आमची थकबाकी जी आहे ती 31,000 कोटींची छोट्या शेतकऱ्यांची आहे. तर शेतकऱ्यांना त्रास झाला नाही तर ही आमची त्याची चूक असू शकते असं त्यांनी नाही. आपण त्यांनी जे म्हटलं ते खरं बोलतात. ही आकडेवारी जी आहे ना, ही आकडेवारी तुम्ही त्यांच्याकडे पाठवा. ही आकडेवारी त्यांच्या काळातली आणि आमच्या काळातली दोन्हीची मिळून आहे. म्हणजे कोण खरं आहे ना कोण खोटं आहे या ठिकाणी स्पष्ट होईल. मी काही स्वतःहून काही बोलत नाही. मला निश्चितपणे सर्व पक्षाच्या नेत्यांचा आदर या ठिकाणी आहे
आणि सगळ्या वीज ग्राहक जे आहेत हे वीज ग्राहक आमचे एक प्रकारचे देव आहेत, ईश्वर आहेत आमचे, एक प्रकारचे आमचे तथागत आहेत ते. तर ते अशा लोकांचा ग्राहकांची सेवा करणं आमचं परमधर्म आहे. त्यांचं आम्ही नुकसान करणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आमचा तो निर्णय आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी करतो आहोत. जे खरं आहे ते खरं बोलणं आमचं काम आहे, खोटं बोलण्याचं काही काम नाही. आणि मी स्पष्ट वक्ता आहे, तुम्हाला माहिती आहे, मी शब्दाच्या बाहेर जात नाही. त्या लोकांनी सांगितलं की त्यांनाच खूप अभ्यास आहे, आम्हाला अभ्यास नाही अजिबात. तर मी अभ्यासातले काही आकडे आहेत ते सांगतोय बा. शेतकऱ्यांच्या घरगुती नाही, एक त्यांचं त्या बीजेपी ने बोला है कि वो मंत्रालय में आंदोलन लेके आएंगे अगर 3 दिन तक ये रिलैक्सेशन नहीं दिया जाता है. कौन सा रिलैक्सेशन? इलेक्ट्रिक बिल के बारे में कह रहे हैं ना आप. जी. मुझे अगर खुशी होगी अगर वे वो आंदोलन केंद्र सरकार के खिलाफ अगर करते हैं, क्योंकि केंद्र सरकार को मैंने 10,000 करोड़ रुपया अनुदान के रूप में मांगा था. तो उन्होंने क्या कहा मुझे कि आपने सबने देखा होगा कि 90,000 करोड़ डिस्कॉम के लिए हमने रख दिया है, केंद्र सरकार ने कहा. लेकिन रखा कैसा, उसका इंटरेस्ट रेट 10.11% था. तो मुझे बताइए, नेशनलाइज बैंक भी तो उनकी ही है ना, उसका रेट 6%, 6% है, 7% है. और ये 10 अगर लेते हैं तो साहूकार कौन हो गया, वो हो गए कि हम हो गए, ये बताइए ना आप मुझे. तो मैं उनसे निवेदन करना चाहूंगा कि आप हमको वहां अनुदान के रूप में राशि दिलाए, नंबर 1. नंबर 2, 28,000 करोड़ रुपया जीएसटी का जो अभी तक केंद्र सरकार ने प्रदेश की सरकार को नहीं दिया, वो अगर वापस लाते हैं तो हम यूं ही उनको यानी माफी दे देंगे. जब किसानों को माफी देने के लिए हम योजना ला सकते हैं तो हमारे जो गरीब ग्राहक है उनके लिए योजना क्यों नहीं लाएंगे. और जो उन्होंने कहा कि अपने शब्द से नितिन राउत मुकर गए, मैंने शब्द कौन सा दिया था कि मुझे ऐसा लग रहा है कि 100 यूनिट बिजली मैंने माफ करनी चाहिए. बरोबर है, आज भी कायम हूं मैं उस बात पर. मैंने उसकी कमेटी बनाई थी, जो कोरोना के वजह से वो कमेटी के पूरे मीटिंगें नहीं हो सकी, उसका अहवाल नहीं आया. और मैं आपको बता दूं कि कोरोना के संकट से और ये बीजेपी ने जो पाप करके रखा, वो पाप धुलाने के बाद जो परिस्थिति आने वाले दिनों में आएंगी, मैं निश्चित रूप से उस पर काम करूंगा. आप देखेंगे मुझे काम करते हो. मैं आज भी लोगों के साथ हूं, कल भी रहूंगा, क्योंकि चुनकर उन्होंने दिया है. सरकारी कार्यालयाची बरीचशी थकबाकी असते, बरेच कार्यालय थकबाकी भरत नाही. ही साधारण किती कोटीची थकबाकी आहे? चला, मी त्याच्यावर आता चांगला प्रश्न तुम्ही अभी किसके प्रश्न का, इनके प्रश्न का जवाब देऊ क्या? नाही, 100 युनिटचं असं आहे की 100 युनिट वीज माफ करायची ही घोषणा मी करताना सांगितलं होतं की त्यासाठी मी एक समिती तयार केलेली आहे, अभ्यास गट. त्या अभ्यास गटाच्या बैठका दुर्दैवानं या कोरोनाच्या पिरियडमध्ये होऊ शकल्या नाहीत आणि त्यांचा अहवाल माझ्याकडे आलेला नाही. दरम्यान जी फायनान्शियल जे पोझिशन आम्ही जे बघितलं त्यामध्ये एवढी मोठी तफावत जी आली 59,000 कोटीची, याची कल्पना सुद्धा आम्हाला नव्हती. तर हे जे पाप जे मागच्या सरकारनं करून ठेवलं, त्या पापाचं निरसन करून आणि या कोरोनाच्या संकटातनं राज्याला मुक्त झाल्यानंतर निश्चितपणे 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्याच्या बद्दल निर्णय घेण्यात येईल. आणि त्या संबंधाने संबंधित समितीला आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांचा अहवाल लवकरात लवकर या ठिकाणी आणा. खर्च किती येणार सर? ते 100 युनिट मध्ये म्हणतात आपण अगोदर पण एक estimate दिला होता. त्याला अंदाजन 6,000 कोटी वार्षिक 6,000 कोटी येणार. आता तुम्ही म्हणाल की 6,000 कोटी कसे आणणार? हे 59,000 कोटी जर आमच्याकडे आले तर 6,000 कोटी तर खूपच सोपी गोष्ट झाली. मग आहे ना,
वाढीव बिलाच्या संदर्भामध्ये काय काय भूमिका आहे? वाढीव जी बिलं आलेली आहेत, भाजपाने देखील मोर्चे आंदोलन केलं आपल्या कार्यालयावर वाढवायच्या. मला भाजपाच्या लोकप्रतिनिधी किंवा जे नेते असतील जे वाढीव बिलाबद्दल चर्चा करतात ते बिलं घेऊन माझ्या कार्यालयात त्यांनी यावं. सगळ्या बिलांची मी तपासणी करून देईल आणि जर वाढीव बिलं नसतील तर त्यांनी प्रॉमिस करावं मला की आम्ही सगळे वीज बिल भरून देऊ या ठिकाणी म्हणून. माझी तयारी आहे, कारण मला माझ्या कंपनीवर विश्वास आहे पूर्णपणे आणि आम्ही त्या विश्वासावर काम केलं म्हणून 69% लोकांनी आज वीज देयकं आमची भरलेली आहेत. आता केवळ फक्त त्या ठिकाणी 21% लोक राहिलेत, तर त्या 29% लोक राहिलेत, तर डिसेंबर महिन्यापर्यंत जानेवारीपर्यंत ते येतील आमची बिलं पूर्ण भरलेली. त्यामुळं आम्ही नुकसानीत जाण्याचा विषय येणार नाही. तर हे जे या ठिकाणी राजकारण या विषयाचं विजेचं करतायत हे अत्यंत चुकीचं आहे. सरकार म्हणून त्यांनीही काम केलं, आज आमची सरकार आहे, काल त्यांची होती, उद्या कदाचित आणखी कुणाची येईल. परंतु या पद्धतीचं जर आपण राजकारण करायला गेलो तर याच्यामध्ये आपण लोकांना काही देऊ शकणार नाही. सामंजस्याची भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. मुंबईमध्ये टाटा आणि अदानीचे वीज आहे, याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे का? अडाणी आणि टाटाचे लायसन्स जे आहेत ते MERCने दिलेले आहेत, राज्य वीज नियामक आयोगाने दिलेले आहेत, त्यांच्यावरती त्यांचं नियंत्रण आहे आणि विजेचे दर जे ठरवते ते दर MERC ठरवते, काही राज्य सरकार ठरवत नाही. तुम्ही मुंबईतल्या जे लोड शेडिंग आता लाईट गेली त्याच्यावर ऑब्झर्व केलं होतं की सायबरचा तो हल्ला असण्याची शक्यता आहे. आपल्या डिपार्टमेंटच्या खात्याचे रिपोर्ट वेगळे सांगतायत, मग आपण लक्ष विचलित करण्यासाठी हे भाष्य केलं होतं तर काय वस्तुस्थिती? मी कधीही असं भाष्य केलेलं आहे की सायबर हल्ला झाला. मी घातपात असा शब्द वापरला होता, बरोबर आहे. त्याची आता जे टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीची रिपोर्ट तर राज्य सरकारची आलेली आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीची रिपोर्ट जी 13 तारखेला येणार होती ती अजून आलेली नाही. ती आता आम्ही त्याची वाट बघतो कधी ती रिपोर्ट येणार. आणि सायबरच्या बद्दल आपण जे सांगता तर पोलीस विभाग स्वतंत्रपणे त्याच्यावर काम करत आहे आणि त्यांची रिपोर्ट आल्यानंतर त्यावर मला भाष्य करता येईल. सर, पण एक प्रश्न आहे, चर्चा सुरू झाली की काँग्रेसच्याच खात्यांना निधी दिला जात नाही, त्यामुळे वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जातं. सायबर अटॅक असं म्हटलेलं आहे की तांत्रिक बाबीमुळे मुंबईची वीज जी आहे ती गेली होती, त्यामध्ये कुठलाही घातपाताचा उल्लेख नाहीये किंवा त्यांचं म्हणजे टेक्निकल फेल्युअर होतं, व्यवस्था नव्हती म्हणून मुंबईची वीज जी आहे ती गेली. नाही, तुम्हाला जर ते टेक्निकल कमिटीची रिपोर्ट माहिती असेल तर कृपया मला सादर करावी, कारण जी रिपोर्ट आलेली आहे ती माझ्याकडे आहे आणि जोपर्यंत रिपोर्ट मी कॅबिनेटला सांगितलं आहे की कॅबिनेट पुढे ती रिपोर्ट ठेवणार, ती रिपोर्ट दुसऱ्या कुणाच्या हाती लागू शकत नाही. याचा अर्थ असा की ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये रिपोर्ट ठेवण्यात येईल तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल. आतापर्यंतची जी माहिती आहे ती अस्पष्ट आहे आणि त्याला काही आधार नाही. सायबरचा जो रिपोर्ट आहे त्यात असं जे माहिती आहे समोर, तर असं म्हटलं जातं की मल्टिपल लॉग इन त्या अकाउंटवरती झाले होते आणि एक कदाचित आंतरराष्ट्रीय सुद्धा याच्या मागे काही हात असू शकतो, अशी काही माहिती आपल्याकडे आली? माझ्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. बेसिकली आयलँडिंग सिस्टम जे मुंबईकडे होतं इतकं वर्षापासून की कधी आपला फवारला नाही, ते फेल झाल्यामुळे हे प्रश्न सगळं उद्भवले. नाही, आता त्याच्यात असं आहे की आयलँडिंग सिस्टीम 1981 साली बनवण्यात आली आणि ती बनवत असताना केवळ मुंबईचा विचार या ठिकाणी झाला, केवळ मुंबईचा. आणि त्याच्यासाठी एम्बेडेड वायर पॉवर जी असते, एम्बेडेड पॉवर जी ॲश्युअर्ड असते, ती पॉवर त्या ठिकाणी टाटानी त्या ठिकाणी आपल्याकडे घेऊन टाकली होती की मी कधीही झाली तरी मुंबई अंधारात जाणार नाही, आम्ही ही वीज त्या ठिकाणी देऊ. आता जेव्हा या ठिकाणी अंधारात मुंबई गेली तर तो प्रश्न आता उभा ठाकलेला आहे आणि त्या प्रश्नावरती आताची जी अवस्था आहे की आज पीक पिरियडमध्ये 2800 मेगावॉट वीज लागते आणि जर याचा विचार आपण पुढचा जर विचार केला पुढच्या काही वर्षांचा तर 2030 मध्ये हे 5000 मेगावॉट पर्यंत जाऊ शकतं पीक पिरियडचं.
तुम्हाला वीज लागणार आहे ती. आणि जर MMR रिजन जर तुम्ही विचार केला तर MMR रिजन विचार केल्यानंतर ते 8,000 मेगावॅट पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत, जसं डावणीचा पोर्ट जर मंजूर झाला तर तो पोर्ट मंजूर झाला, तिकडे इंडस्ट्री पूर्ण येतील. आणि पालघर नवीन जिल्हा झालेला आहे, ठाण्याला ऑलरेडी इंडस्ट्रियलायझेशन सुरू आहे. इकडे कोकणातला जे नवी मुंबईचा जो भाग आहे, जो बेल्ट आहे, तिथं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट येतो आहे, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं तर त्या ठिकाणी सुद्धा विजेचा खपत वाढणार आहे. तर हा सगळ्यांचा विचार जर केला तर तुम्हाला आज जी प्रस्तावित आज जे उपलब्ध आयलँडिंग आहे, ती आयलँडिंग किती उपयुक्त आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तिची उपयुक्तता आजच्या घटकेला काय आहे आणि उद्या चालून काय राहणार या संबंधी आम्ही एक स्टडी ग्रुप त्या ठिकाणी तयार केलेला आहे. ज्या मोठ्या सिटीज आहेत, न्यूयॉर्क असो, पॅरिस असो, लंडन असो, या सिटीचं आयलँडिंग करतात, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीचं आयलँडिंग होतं आणि नवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी कशी आलेली आहे. आता नवीन टेक्नॉलॉजी येत असताना त्या ठिकाणी जेव्हा तर मग ते इंटरनेटच्या सहाय्याने त्याची कशा पद्धतीने आपण व्यवस्था करू शकू, या तमाम गोष्टींचा विचार या ठिकाणी करत असताना इव्हन आयलँडिंगची आवश्यकता आहे काय हे सुद्धा तपासून पाहण्यात येईल. कदाचित आयलँडिंगची आवश्यकता नाही असंही म्हणावं लागेल एखाद वेळेला, कारण आजच्या घटकेला दिल्ली सगळ्यात मोठं शहर आहे आपलं, आणि दिल्लीला जर 24 तास त्या ठिकाणी वीज मिळू शकते आणि त्याची व्यवस्था जर होत असेल तर मग मुंबई